जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. हा फेब्रुवारी महिना अतिशय खूप महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे नंतर. आत्ता तुर्तास आपण हा जो व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्याचबरोबर महाशिवरात्री, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि 15 फेब्रुवारी महाशिवरात्री. काय संयोग म्हणायचा. सत्य ही शिव है, शिव ही ईश्वर है और शिव ही सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे काय की प्रेम करणं हा काय गुन्हा नाही आहे. फक्त प्रेम ते साजेसं असावं आणि त्याबरोबर आपल्या सगळ्या पॅरेंट्सनी दोन्हीकडच्या ते आनंदानं स्वीकारलेलं असावं. तर हाच प्रश्न पडतो कधी कधी. प्रेम आंधळं असतं म्हणतात, पण ते इमॅच्युअर वयामध्ये समजा अगदी आता इमॅच्युअर वयसुद्धा फार कमी कमी वाढलेलं आहे. 10-12 वर्षाच्या आत जर प्रेमाचा जर काही विषय असेल, काढू नये कोणी, पण काढला असेल तर त्यामध्ये कदाचित जोडीदार चुकीचा निवडायची शक्यता असू शकते. जेव्हा आपण मॅच्युअर झाल्यावर जो डिसिजन घेतो ग्रॅज्युएशन झाल्यावर 20 वर्षांनी, तर तो डिसिजन त्यातल्या त्यात बरा असतो. आणि हे तर नाही प्रेम विवाह काय, प्रेम काय असं काय ठरवून केलं थोडंच जातं. मला आता मी या गोष्टीत कधी कोणाचं नाव सांगत नसतो, पण मला एक मुलगी होती. तिच्या घरचे म्हणत होते, अगं लग्न होत नाही, लग्न होत नाही, तू कुणाशी प्रेमविवाह तरी करून टाक ना म्हणून. म्हटलं कमाल आहे, ते करून टाक म्हणजे काय, ते काय असं सगळी गोष्ट बाजारमध्ये विकत मिळते आणि येताना कोणाला 2 किलो प्रेम घेऊन ये म्हणतात का? नाही ना. ही शुक्राची भावना आहे. शुक्र जो ग्रह आहे पत्रिकेमध्ये, चंद्र मनसो जातका, चंद्र कसा याचा कारक आहे, मनाचा कारक आहे. त्याप्रमाणे माणूस प्रेम करताना काय म्हणत असतात प्रेमवीर, मी तुझ्याशी डोक्यापासून प्रेम करतो, मी तुझ्या पायापासून प्रेम करतो, मी तुझ्याशी पाठीपासून प्रेम करतो. नाही, मी तुझ्याशी मनापासून प्रेम करतो. हा मनापासूनचा जो ग्रह आहे तो चंद्र आहे. त्यामुळे चंद्र आणि शुक्र तुमच्या पत्रिकेत कसा आहे त्यानुसार तुम्हाला या लव या मॅटरमध्ये तुम्हाला अनुभव येणार. मग कधी कधी मग पुढे जाऊन मग डिप्रेशन येते, मग अगदी टोकाची भूमिका घेतली जाते. हे असलं काही प्रकार असले काही करत जातो नका, अतिशय चुकीचे आहेत. जेव्हा एखादी मुलगी किंवा मुलगा तुम्हाला तो तिथे स्टॉप म्हणत असेल, तर तिथे तुमचं खरं खरं प्रेम करत असेल तर आनंदाने आपण तिथं स्टॉप होऊन त्याला पुढचं भावी आयुष्याला त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हे तू आत्ताच का स्टॉप म्हणला, नाही का म्हणली मला, होच का म्हणला, मग मी असंच करेन, मी तिकडंच सांगेन, दारात येईन, लग्नाला गोंधळ करेन. अरे याला काय प्रेम म्हणतात काय? ठीक आहे, काहीतरी तिला प्रॉब्लेम्स आले असतील, त्याला प्रॉब्लेम आले असतील, त्याने तुम्हाला स्टॉप म्हणून सांगितलं असेल, नाही म्हणून सांगितलं असेल, ते पण तुम्ही प्रेम करता स्वीकारला पाहिजे ना. हे अलीकडे या नवीन जनरेशनचं प्रेमाचं पण व्याख्या फार अवघड आहे. लव ॲट फर्स्ट साईट अँड डायव्हर्स ॲट फर्स्ट फाईट. म्हणजे एका क्षणात लव होतं आहे आणि एका भांडणात डिवोर्स होते. याला आपल्याला काय लव म्हणता येईल काय? तर मी आता हे जे 8-10 दिवस आहे पुढचे, यावर मॅरेज याविषयी इंस्टाग्राम, यूट्यूबवर व्हिडिओ टाकेन. ते तुम्ही सर्वांनी ज्यांना इंटरेस्ट आहे अर्थातच त्यांनी बघा. त्यामध्ये काही कुंडली कनेक्शन, ग्रह, वास्तू, विवाह ठरायसाठी उपाय वगैरे हे सर्व सांगण्यात येईल. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी बघा. यात काय अंधश्रद्धा किंवा काहीतरी हे असला काही विषय नाही. प्रत्येकाचे आवडीचे विषय असतात. या माध्यमातून ज्यांना आवड आहे त्यांनी असे व्हिडिओ बघा. आता 14 तारखेपर्यंत व्हॅलेंटाईन डे आहे आणि 15 तारखेला महाशिवरात्री आहे. तर हे अशा आज आपण सुरुवात केलेली आहे. आता उद्यापासून त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती एक एपिसोडमध्ये सांगण्यात येईल. तुम्ही बघत राहा. श्रीजी वास्तू ज्योतिष अंकशास्त्र, देवाची आळंदी, पांडुरंग महाराज श्री तुळशीशास्त्री यांचं ऑफिस आहे. इथून मी विजय पंडित तुम्हाला ही माहिती देत असतो.
तर भेटूया पुढील व्हिडिओत.